जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 10 सप्टेंबर इसवी सन 1679 छत्रपती शिवाजी महाराजांनी आठगुरबा खांदेरीच्या कुमकेस येत असल्याची आवाई उठवली. आठगुरबा खांदेरीच्या कुमकेस येत असल्याची आवाई उठवली. 14, 15 व 16 वादळी पावसांचा फायदा घेऊन मराठ्यांनी इंग्रजांच्या जहाजांना गुंगार देऊन खांदेरीला कुमक पोहोचवली व मराठ्यांनी गनिमा काव्याचा डाव चांगलाच वापरला. 19 सप्टेंबरला आरमारी चकमक होऊन लेफ्टनंट थॉर्फे, जॉन ब्रॅडबरी व हेन्री वेल्वे हे इंग्रज अधिकारी मराठ्यांनी मारले व कॅप्टनचे जहाज मराठ्यांच्या हाती लागले. मराठ्यांचा उत्साह मात्र द्विगुणित झाले. इंग्रज मात्र फार संचित झाले. 20 सप्टेंबरला कॅप्टन मिन्चिन याचा बेटाजवळ माणसे उतरविण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. तो प्रयत्न फसला. ऑक्टोबरमध्ये कॅप्टन रिचर्ड केवी याची नेमणूक होऊन दादा 2 गुरबा पाठवण्यात आल्या. इंग्रजांची एकंदरीत 8 लढाऊ जहाजे वेढ्यात अडकली होती व त्यावर 200 माणसे होती. 10 सप्टेंबर इसवी सन 1686 विजापूरची आदिलशाही किल्ला बरेच दिवस वेढा घालूनही ताब्यात येत नसल्याने औरंगजेब बादशाह सोलापूरच्या किल्ल्यातून 14 जून 1686 विजापूरकडे निघाला. 3 जुलैला त्याने रसूलपूर येथे आपली छावणी टाकली. 4 सप्टेंबरला स्वतः बादशाह वेड्याच्या ठिकाणी गेला आणि त्याने सरदारांना काही सूचना केल्या. विजापुरात यावेळी सिकंदर आदिलशाह राज्य करत होता, पण सिकंदर नामधारी सुलतान असून मुख्य सत्ता सय्यद मसूद अब्दुल रऊफ व सरजा खान या प्रमुख सरदार लोकांकडे होती. विजापूरला येणारी रसद बंद झाल्याने आणि मुघलांनी तटाखाली सुरुंग पेरून तट उडवून देण्याचे नियोजन केल्याचे समजताच आदिलशहाने घाबरून आपले वकील औरंगजेबाकडे बोलणी करण्याचे पाठवायचे ठरवले. त्याप्रमाणे अब्दुल रफोचे मुन्शी सय्यद खान व सय्यद मुकदूम सरजा खानचा मुन्शी शेख हुसेन हे हाफिज अफजलच्या बरोबर सख्य करण्यासाठी जाऊन मुघल सरदारांना गाझीउद्दीन खानला भेटले व रात्री परत किल्ल्यात गेले. 10 सप्टेंबर इसवी सन 1800 शके 1722च्या भाद्रपद व 7 रोजी प्रसिद्ध पुरुष धंडोजी वाघ हे इंग्रजांकडून ठार झाले. मराठेशाहीच्या पडत्या काळात दक्षिणेत धंडोजी वाघ यांचे मोठेच परास्त होते. त्याच यांचे मूळचे आडनाव पवार असे असून सिधोजी व बहिर्जी पवार हे दोघे बंधू त्यास वाघ हा किताब दिला. हे दोघे बंधू आदिलशाहीच्या नोकरीस होते. अनागोदीजवळ कृष्णाकाठच्या रानातून यांनी वाघिणीचे दूध आणून दिल्याबद्दल मुलताने त्यास वाघ हा किताब दिला. धोंडोजी वाघ हे प्रथम काही दिवस पटवर्धन व करवीरकर यांच्या फौजेत चाकरीत होते. टिपू व मराठे यांच्या मुलाखात धोंडोजींनी अनेक प्रसंगी दगे धोपे करून लुटालूट केली. शेवटी टिपूने यांना कैदेत ठेवली. टिपू मेल्यानंतर त्यांचे राज्य इंग्रजांकडे आले. त्यावेळी सर्व कैद्यांना मुक्त करण्यात आले. त्यात धांडोजी वाघीय सुटले. लागली जमजमाव करून इंग्रजांनी उपद्रव देण्यास यांनी सुरुवात केली. जनरल आर्थर वेलस्ली हा टिपूच्या राज्याचा बंदोबस्त पाहत होता. तुंगभद्रेच्या दक्षिणेत पुढाई करणाऱ्या घोडजीचे पारिपत्य करण्याचे इंग्रजांनी ठरविले. पटवर्धन, इंग्रज व धोंडोपांत गोखले यांच्या फौजा एकत्र झाल्या, परंतु वाघांनी मोठ्या धोरणानिशी गोखल्यांच्या फौजेचे पराभव केला. धोंडोजींची प्रतिष्ठा फारच वाढली. वाघाचे शिर आणून देणारास 1000 रुपये बक्षीस जाहीर झाले. इंग्रज आणि पटवर्धन यांनी मोठी योजना आखून चोही बाजूस वाघच कोंडण्याचा विचार केला. हे वृत्त धोंडोजीस समजले. लागलीच ते मलप्रभेचा कांड सोडून पूर्व दिशेस कृष्णा मुगभद्रा यांच्या दरम्यान रायचूरच्या दोआंबात शिरले. मागून त्यांचा पाठलगा होत होता. शेवटी कोठेही जाण्यास अवकाश राहिला नाही. तेव्हा भाद्रपद 7 रोजी धोंडोजी वाघ ठार झाले. वाघ रात्रीसच पळून जातो की काय या धसक्यामुळे इंग्रजांना चैन नव्हते. पहाटेच कूच करून वसलीने सूर्योदयास गुन्नर येथे वाघास गाठले. तो लगेच तयार होऊन लढाईस उभा राहिला. लढाईत 3 गोळ्या लागून वाघ ठार झाले.